Hello students, today we all are also going to learn the second part of the fall of Troy. The fall of Troy, a fine and interesting big lesson to our syllabus, and this lesson is also divided into two parts. The fall of Troy, ट्रॉयचे पतन, ट्रॉयचा ऱ्हास का झाला याविषयी आपण फर्स्ट पिरियडमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की फर्स्ट पिरियडमध्ये आपण कॅरेक्टरायझेशन्स आणि द फर्स्ट पार्ट हा शिकलो की हेक्टर, पॅरिस, हेलन, अकिलीस आर द मेन कॅरेक्टर्स इन दिस स्टोरी. दिस स्टोरी इज अ बॅटल. दिस स्टोरी इज अ वॉर which was held between the two countries because of a woman, and this was called a 10 years long war. Now today we all are also going to discuss about the further information. Now at last Troy was taken not by force but by a trick. आणि अखेरीस जे काही ग्रीक लोक आहेत, ट्रॉय शहर हे शक्तीने नव्हे पण युक्तीने घेतले पाहिजे असं त्यांनी ठरविलेलं. ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स, शक्तीने नव्हे, बट बाय अ ट्रिक, युक्तीने हे शहर ट्रॉय हे आपण जिंकू असा निर्धार झालेला आहे. इट वॉज अ कनिंग ओडिसियस. इट वॉज अ कनिंग ओडिसियस. कनिंग म्हणजे धूर्त, कावेबाज की फसवेगिरी करणारा. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. आणि जो काय धूर्त कावेबाज ओडिसियसने विजय मिळविण्यासाठी विचार करून त्यांनी एक विक्ट्री प्लॅन आयोजित केला की जी काय एक योजना तयार केलेली. नाव लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. त्याने सांगितले की एक प्रचंड मोठा लाकडी जो काय घोडा आहे हा घोडा आपण इथं तयार करूया, इथं बांधूया. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉल. वुडन म्हणजे वुडन, हॉर्स वुडन म्हणजे लाकडी, हॉर्स म्हणजे घोडा. नाव द विश ऑफ ओडिसियस इज ऑल्सो व्हेरी क्लिअर. हिज विश वॉज दॅट टू बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. ही सेड मीन्स Odysseus said, big enough to hold men inside it. एक प्रचंड मोठा जो काही तर लाकडी घोडा आपण बांधूया, इतका मोठा की त्यात माणसे मावू शकतील, बरेचसे माणसं सैनिक हे त्याच्यामध्ये बसू शकतील, असा जो काही लाकडाचा घोडा आपण तयार करूया असा त्याचा प्लॅन होता. अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि आपले जे काही बेस्ट फायटर्स आहेत, जे बेस्ट वॉरियर्स आहेत, जे काय उत्तम लढवय्ये आहेत, त्यांना त्या घोड्यामध्ये लपून ठेवूया किंवा ते लपून राहतील अशी योजना त्याची होती. द प्लॅन ऑफ ओडिसियस हॅज बीन डिस्क्राइब्ड इन धिस पार्ट. देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. त्याचा प्लॅन असा होता की एक आपण प्रचंड मोठा लाकडी घोडा बांधूया आणि बरेचसे त्याच्यामध्ये माणसे बसू शकतील, मावू शकतील असं योजना आपण तयार करूया. आणि आपले जे काय बेस्ट फायटर्स आहेत, उत्तम लढवय्ये आहेत, जे उत्तम सैनिक आहेत, ते त्या घोड्यामध्ये लपून ठेवूया. देन लेट अस बर्न आवर टेंट्स. आणि त्यानंतर आपण आपले जे काही तंबू आहेत, TNTS टेंट्स, हे आपण जाळून टाकूया, असं ढोंग करूया आणि आपल्या जहाजात बसून आपण निघून जाण्याची जी काय तर बहाणा करू किंवा बतावणी करू. देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप्स. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, आपण जहाजातून दूर जाण्याऐवजी आपण इथंच थांबूया. वी विल रिटर्न इन नाईट. आपण रात्री येऊया. म्हणजे प्लॅन कोणते त्याचे की आपण वुडन हॉर्स बनवायचा, बरेचसे सैनिक त्याच्यामध्ये ठेवायचे आणि आपण निघून गेल्याचा बहाणा करायचा आणि लेट ॲट नाईट, रात्री शेवटी आपण परत यायचं. वी विल रिटर्न इन द नाईट फेन द ट्रोजन्स आर अस्लीप. जेव्हा हे ट्रोजन्स झोपलेले असतील, जे ट्रोजन झोपलेले असतील
तेव्हा आपण परत यायचं आणि या शहरावर हल्ला करायचा. वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. पहा, हाऊ डीड ओडिसियस प्लॅन टू डिफीट द ट्रोजन. हा इथं प्रश्न आहे, त्याचं हे उत्तर आहे. नाव ट्रोजन्स आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. आपण ते झोपेमध्ये जेव्हा असतील तेव्हा त्यांना जाळून मारून टाकायचं, अशी त्याची जी काय तर योजना होती. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईज ओडिसियस. ओडिसियस वॉज ऑल्सो व्हेरी वाईज. तो अत्यंत हुशार होता, सुज्ञ होता, चतुर होता, चालाक होता. द ग्रीक लीडर्स, आणि ते जे काय ओडिसियसचे तिथलचे जे काही नेते आहेत, त्यांच्यामधले जे काही लीडर्स आहेत, प्रमुख आहेत, त्यांनी या ओडिसियसचा जो काय प्लॅन आहे, त्याचा जो काय सल्ला आहे, हा मानायचा असं ठरलं त्यांचं. म्हणजे जो काही सुज्ञ, चतुर, चालाक ओडिसियसचा सल्ला ग्रीक नेत्यांनी पाळायचे ठरविले. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. त्यामुळं जे काही अभियंता आहेत त्या काळाचे, पूर्वीचे, त्या इंजिनियरकडून, एक चाणाक्ष कुशल अशा इंजिनियरकडून त्यांनी एक ग्रेट वुडन हॉर्स तयार करून ठेवला. अत्यंत कौशल्यपूर्णपणे कुशल अभियंत्याकडून त्यांनी भला मोठा जो काही तर लाकडी घोडा हा तयार केला गेला. अँड द ग्रेटेस्ट ग्रेटेस्ट हिरोज मेनोलिस, ओडिसियस हिमसेल्फ अँड ऑदर्स एंटर्ड इन इट. आणि सर्वात महान लढवय्ये जे काय मेनोलिस आहे, मेनेलॉस असं किंवा मेनोलिस, ओडिसियस यांच्यासारखे जे काही महान लढवय्ये आहेत, हे त्यामध्ये बसले, स्वतः त्या घोड्यामध्ये बसले. नाव द लास्ट मॅन टू गो इन अ बीइंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ who knew the secret of opening and shutting the entrance. आणि घोड्याचे जे काय प्रवेशद्वार आहे ते उघडण्याचे आणि बंद करण्याचे जे काही सिक्रेट आहे, गुपित आहे, हे माहीत असलेल्या त्या घोड्याचा जो काय शिल्पकार आहे तो त्यामध्ये उतरला. म्हणजे त्याचं जे काही सिक्रेट आहे तो शिल्पकार, आर्किटेक्ट म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा त्याच्यामध्ये उतरला की हे कशा पद्धतीनं सुरू करायचा आणि कशा पद्धतीनं बंद करायचा ही त्याला माहिती होती. दॅट इव्हिनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स. आणि त्या संध्याकाळी, दॅट इव्हिनिंग, त्या संध्याकाळी त्यांनी त्यांचे जे काही तर ग्रीक लोकांनी आपले जे काही तंबू आहेत ते जाळून टाकले आणि जहाजात बसून ते निघून गेले. म्हणजे निघून जाण्याचा त्यांनी काय केला आहे, बहाणा केला आहे. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. परंतु ते खूप दूर गेले नाहीत, जवळच तिथं एका टेकडीवर थांबले. नाव बट दे डिड नॉट गो व्हेरी फार म्हणजे दूर, जास्त दूर गेले नाही. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यूड द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि फक्त एकच माणूस जे काही ट्रोजन लोकांना घोडा त्यांच्या नगरात ओढून नेण्याचे पटविण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी तिथं त्यांनी ठेवला. ड्रॅग म्हणजे ओढून नेणे. नाव ओनली वन मॅन, फक्त एकच माणूस, वॉज लेफ्ट बिहाइंड, पाठीमागे राहिला. कशासाठी? टू परस्यूड दी ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि हा जो काय घोडा आहे तो तुमच्या नगरामध्ये घेऊन जा हे पटवून देण्यासाठी तो तिथं थांबला. द नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. आणि दुसऱ्या दिवशी जे काय ते हे सगळे, द नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप, त्या ट्रोजन्सचे जे काय नागरिक आहेत, हु वॉज ऑल्सो इनसाइड द सिटी गेट, त्या गेटच्या आतमधले जे काही नागरिक आहेत ते सकाळी लवकर उठले. अँड ऑल्सो एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. गेल्या 10 वर्षापासून जसं सकाळी उठल्याच्या नंतर आपण फक्त युद्धच करायचं असं त्यांना माहीत होतं,
ही त्यांची धारणा होती. अशा अपेक्षेने ते उठले आणि त्या नगराच्या भिंतीच्या पलीकडे आले. व्हॉट डिलाइट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन अ सी शॉर outside the wall. They were also surprised, they were also astonished, की त्यांना अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला की नगराबाहेर युद्ध करण्याच्या अपेक्षेने ते उठले, परंतु नगराच्या भिंतीपलीकडे त्यांना समुद्र किनारा पाहायला मिळाला आणि त्यांना भरपूर आनंद झाला. म्हणजे खूप त्यांना दे वेअर बिकम टू डिलाइटफुल टू सी द सी शॉवर outside the walls. Now it seemed that the long siege was over at last. आणि समोर जे काय पडलेला जे काही दीर्घकालीन वेढा आहे हा एकदाचा उठला होता. जे काही वेढा सीज SIEG सीज जो काय त्या शहराभोवती जो काय वेढा सैन्यांचा पडला होता तो उठून गेलेला होता. द टेंट्स हॅड बीन बर्न. आणि जे काही तंबू आहेत हे तंबूसुद्धा जाळून टाकले गेलेले होते. द शॉर वॉज डेझर्टेड. द शॉर वॉज डेझर्टेड. आणि जो काही समुद्राचा जो काही किनारा आहे हा अत्यंत शांत होता, सामसूम होता. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गोन. आणि हे जे काही ग्रीक्सचे काही लोक आहेत या लोकांचे जे काही शिप्स आहेत, जहाज आहेत, हे जहाज हे कम्प्लिटली तिथून निघून गेलेले होते. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गोन अवे. त्यांचे जे काही संपूर्ण जहाज आहेत की जे 10 वर्षापासून तिथं ठाण मांडून बसलेले होते ते सर्व तिथून निघून गेलेले होते. इट्स अ पीस ॲट लास्ट दे क्राईड नाव. आणि शेवटी शांतता झाली असं ते गर्जना करून मोठमोठ्याने ओरडू लागले. पहा, इट्स अ पीस मीन्स इट इज अ पीस ॲट लास्ट दे क्राईड. याचं जर आपण इनडायरेक्ट नॅरेशन करायचं ठरलं तर धिस इज द सिम्पल सेंटेन्स. दे क्राईड दॅट इट वॉज पीस ॲट लास्ट. इट वॉज पीस ॲट लास्ट. आणि चला शेवटी शांतता झाली असं ते सर्वजण ओरडू लागले. अँड ओपनड वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन दी प्लेन. आणि मैदानावर ते थव्याने किंवा मोठ्या संख्येने किंवा ग्रुपने मैदानावर ते येऊ लागले. नाव दे बिकम व्हेरी ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो व्हेअर दे प्लीज्ड. आणि आता त्यांना हवा असेल, त्यांना वाटेल तेथे जाण्यासाठी ते आता पूर्णपणे मुक्त झाले होते, त्यामुळे ते अत्यंत खुश होते. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. आणि बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की वाळूमध्ये एक प्रचंड मोठा लाकडाचा घोडा हा समोर होता. दे गॅदर्ड अराउंड इट. ते त्या घोड्याच्या अवतीभोवती जमा झाले. इट वॉज गॅदर्ड राउंड बाय देम. दे गॅदर्ड राउंड इट इन ॲस्टॉनिशमेंट. ॲस्टॉनिशमेंट मीन्स सरप्राईज्ड. आश्चर्यचकित होऊन ते त्या घोड्याच्या सभोवताली गोलाकार असं ते फिरू लागले. ते मग त्या वाळवंटामध्ये तो जो काय घोडा आहे तो त्यांनी पाहिला आणि त्याच्या भोवती ते गोळा झाले. कारण खरोखरच ही एक उत्तम अशी जी काय तर कलाकृती होती. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि ही जी काही कला आहे, कारण ही जी काही कला आहे ती अत्यंत सुंदर होती. कारण खरोखरच ती एक अचंबित करणारी, एक आश्चर्यचकित करणारी कलाकृती होती. इट वॉज अ वंडरफुल. आश्चर्यकारक कार्य होतं असं त्यांना वाटू लागलं. ॲज दे वेअर वॉन्डरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट अँड वाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड. आणि घोडा कसा तयार केला असेल आणि तो त्यांनी मागे का ठेवला असेल याचे आश्चर्य ते सर्वजण व्यक्त करीत होते. नाव द करंट सिनॅरिओ, द करंट सिच्युएशन, द करंट कंडिशन ऑफ द पॅसेज इज ऑल्सो व्हेरी क्लिअर.
पूर्णपणे स्पष्टपणे ही जी काय तर सिच्युएशन आहे आणि ही सिच्युएशन म्हणजे अशी, द वॉर वॉज ऑल्सो फिनिश्ड अकॉर्डिंग टू बाय द ट्रोजन्स अँड दे एंटर्ड outside of the gate of the city and also saw there were no any tents, there were no any ships, and there were no any soldiers in front of the city gate, and that's why they surprised to see, or they become astonished to see the free life. Now for it was indeed a wonderful piece of work. As they were wondering how the horse had been built, आणि हा घोडा कसा बनविला असन, अँड वाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, आणि तो पाठीमागे का ठेवला असन, याबद्दल ते त्यांच्यामध्ये ग्रुपने चर्चा करू लागली. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर. आणि त्यांच्यामध्ये हे डिस्कशन चालू असताना त्यांना एक जो काय तर घोड्यापाशी हात बांधलेल्या अवस्थेमध्ये एक ग्रीकचा जो काय नागरिक आहे त्यांच्यापैकीच एक सोल्जर हा तिथं त्यांना दिसला. नाव दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर अलिंग अंडर इट. आणि त्याला त्या घोड्याला बांधलेला अशा अवस्थेमध्ये एक ग्रीकचा नागरिक त्यांना दिसला. आणि त्यानंतर फेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट, द मॅन प्रिटेंडेड टू बी अ व्हेरी फ्रायटन ऑफ देम. आणि जेव्हा त्याला बाहेर ओढून काढले तेव्हा त्याने आपण अतिशय घाबरलेला आहोत असे भासवले, असं त्याने पण ढोंग केले. फेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट, द मॅन प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे, प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. मी तुम्हाला खूप घाबरतो, खूप भयलेलो आहे असं त्याने भासविलं. फेन ही वॉज कमांडेड टू टेल देम वाय द ग्रीक्स हॅड गॉन अँड वाय दे हॅड लेफ्ट धिस हॉर्स बिहाइंड. आणि जेव्हा त्या लोकांनी त्याला ग्रीक का निघून गेले आणि हा घोडा इथे मागे का ठेवला ते सांगण्यासाठी फरमावलं, त्याला थोडं थ्रेटन केलं, धमकावलं. तेव्हा भेदरून गेल्याचे दाखवत त्यांनी सांगायला सर्वप्रथम नकार दिला. फेन ही वॉज कमांडेड टू टेल देम वाय द ग्रीक्स हॅड गॉन अँड वाय दे हॅड लेफ्ट धिस हॉर्स बिहाइंड, ही प्रिटेंडेड टू अ ट्रेम्बल. म्हणजे मी खूप घाबरलेलो आहे असं दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक, बोलण्यासाठी नकार दिला, म्हणजे काहीच सांगण्याचा त्याची तयारी नव्हती. फेन ॲट लास्ट दे थ्रेटन टू किल हिम. आणि शेवटी जेव्हा तू जर सांगितलं नाही तर तुला आम्ही ठार करू अशी त्याला धमकी दिली, तेव्हा ही स्पोक अँड टोल्ड देम धिस फॉल्स टेल. आणि जेव्हा त्याला धमकावण्यात आलं आणि जर तो आम्हाला खरी कथा काय झालं हे जर सांगितलं नाही तर तुला ठार केलं जाईल असं म्हटल्याच्या नंतर ही स्पोक, तो बोलला, अँड टोल्ड देम धिस फॉल्स टेल. आणि नंतर त्यांनी ही जी काही फॉल्स टेल आहे, जी काही खोटी कथा आहे, ही खोटी कथा त्या जे काही लोक आहेत ग्रीक ट्रोजन्स त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. The Greeks are tired of the long war. या प्रचंड मोठ्या 10 वर्षाच्या युद्धाला ग्रीकचे नागरिक या दीर्घ जे काही युद्ध झालंय त्याला थकून गेले होते. They were tired of the long war and have sailed away in their ships. पहा काय सांगितलं त्यांनी, या दीर्घ युद्धाने ग्रीक थकून गेले होते आणि म्हणून जहाजात बसून ते निघून गेले. ही सेड. पहा आता हे सुद्धा वाक्य इनडायरेक्टचं होत आहे. काय, द ग्रीक्स आर टायर्ड म्हणजे सिम्पल सेंटेन्स आहे. मग काय येणार आहे तर ऐकणारा कोण नाही. ही सेड दॅट द ग्रीक्स वेअर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स. फक्त इन्व्हर्टेड कॉमा उत्तरामध्ये द्यायचा नाही.
now, but they are afraid of a long voyage home too, and so they have made this horse and left it as an offering to the गॉड ऑफ द सी. आणि एक समुद्र देवतेचा एक गिफ्ट म्हणून त्यांनी हा जो काय तर समुद्र देवाला अर्पण केलेला आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे, बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग व्हेज. हे जे काय लॉंग व्हेज आहे, जो काय लांबचा प्रवास आहे, त्यालासुद्धा ते घाबरू लागले, भिवू लागले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या घराकडे जाणं पसंत केलं. अँड सो दे हॅव मेड धिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अॅन ऑफरिंग टू दी गॉड ऑफ द सी. द गॉड ऑफ द सी म्हणजे समुद्र देवता किंवा समुद्रदेव. म्हणून त्यांनी हा घोडा तयार केलेला आहे आणि तो समुद्र देवाला अर्पण करून तो इथेच ठेवलेला आहे. अशी जी काय फॉल्स टेल आहे, जी काय खोटी कथा आहे, फॉल्स स्टोरी, तो सांगू लागला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. आणि ते मलाही मारून समुद्रदेवाला बळी देणार होते, पण मी निसटलो. बट आय एस्केप्ड अँड हाईड फ्रॉम देम. ते मलासुद्धा मारून माझा बळी देणार होते, परंतु मी सुटलो. अशी जी काय बतावणी, अशी जी काय फॉल्स टेल आहे, त्यांनी त्या जो काही व्यक्ती तिथं होता लपून राहिलेला त्यांनी सांगितली. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स. परंतु ग्रीक लोकांनी एवढा मोठा घोडा का बनविला. बट वाय डिड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स. आणि एवढा मोठा प्रचंड जो काय घोडा हा त्यांनी का बनविलेला असेल, असा काही ट्रोजन लोकांना प्रश्न पडला. सम ऑफ द ट्रोजन आस्क्ड, त्यांनी विचारलं. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. पहा, आणि हा घोडा प्रचंड मोठा बनविल्याच्या नंतर की बरेच तिथलचे जे काही नागरिक आहेत त्यांना एक प्रश्न पडला की हे जे काही ग्रीकचे लोक आहेत, या ग्रीकच्या लोकांनी जाता जाता एवढा प्रचंड मोठा घोडा का बनवला असेल. काही ट्रोजन लोकांनी त्याला विचारलं. त्यावर तो जो काय ट्रोजन्स आहे, धूर्त म्हणतो आपण त्याला, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड अँड द कनिंग ग्रीक, कनिंग म्हणजे धूर्त, लबाड, अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. आणि त्या ग्रीकच्या माणसाने जो तिथं ठेवलेला होता त्याने उत्तर दिलं. इफ दे मेड a smaller offering you might have taken it into your city. जर समजा त्यांनी लहान घोडा बनविला असता, लहान वस्तू बनविली असती, तर तुम्ही ती तुमच्या शहरात नेली असती, तुम्ही तुमच्या शहरात नेली असती. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर हॉर्स, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. तर ती तुम्ही निश्चितच तुमच्या शहरामध्ये नेली असती. देन द लक वूड हॅव गोन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक. आणि तुम्ही तुमच्या शहरामध्ये तुमच्या ओढून नेली तर जो काय विजय हा तुमचा झाला असता, ग्रीक लोकाचा झाला नसता. म्हणून त्यांनी ती बाहेरच ठेवली. दॅट्स वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि म्हणून तुमच्या दरवाजातून आतमध्ये ती वस्तू जाऊ शकणार नाही, तो घोडा जाऊ शकणार नाही. एवढा प्रचंड मोठा घोडा त्यांनी तयार केला. अशी सुद्धा त्यांनी जे काय तर कनिंग रिप्लाय त्या नागरिकाने दिला. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड. हाऊ डिलायटेड द ट्रोजन्स वेअर टू हिअर धिस. आणि हे ऐकल्यानंतर जे काही ट्रोजनचे नागरिक आहे, ट्रोजन आनंदित झाले आणि परत काय म्हणले. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. आनंदी झाले आणि म्हणाले. द ग्रीक्स हॅव गोन, दे सेड दॅट द ग्रीक्स हॅड गोन इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ दिस स्टेटमेंट. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. आणि हे ऐकल्याच्या नंतर
ट्रोजनचे जे काही नागरिक आहेत ते अत्यंत आनंदी झाले आणि म्हणाले ग्रीक आता गेले, आता यापुढे आपल्याला कशाचीही भीती नाही. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. ट्रोजन्स आता इथून निघून गेलेले आहेत. आता हे जे काय ग्रीक्सचे जे काही लोक आहेत हे निघून गेलेले आहेत आणि आता आपल्याला या प्रचंड मोठ्या भिंतीची आवश्यकता नाही. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. म्हणून आपण ही जी काही प्रचंड मोठी भिंत आहे या भिंतीला छिद्र पाडूया आणि हा जो काय घोडा आहे याला आपल्या शहरामध्ये सिटीमध्ये घेऊन जाऊया, अशी त्यांच्यात त्यांनी चर्चा सुरू केली. देअर वाईज प्रीस्ट PRIEST प्रीस्ट म्हणजे धर्मगुरू. देअर वाईज प्रीस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. आणि त्यांचे जे काय धर्मगुरू होते ते धर्मगुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे असं करू नका, ही आपल्याला नेस्तनाबूत करण्याची युक्ती असू शकते. देअर वाईज प्रीस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. म्हणजे तुम्हाला हे जे काही घोडा आतमध्ये न्यायचा आहे तसं तुम्ही करू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुईन अस. आणि आपल्याला रुईन म्हणजे नष्ट, RUIN, ही आपल्याला नष्ट करण्याची त्यांची युक्ती असू शकते, असं त्यांचे जे काही धर्मगुरू आहेत, जे काही हुशार व्यक्ती त्यांनी सांगितलं. ही सेड यू विल ब्रिंग अ डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. जर समजा तुम्ही भिंतीला ह्या नष्ट केलं तर तुम्ही आपले हे जे काही शहर आहे या शहरावर प्रचंड मोठं असं संकट तुम्ही आणाल येईल. त्यामुळं तुम्ही भिंत पाडू नका. भिंत पाडली तर शहरावर प्रचंड मोठं संकट येईल अशी त्याची धारणा होती. बट दे वेअर सो एक्झायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. परंतु ट्रोजन एवढे उत्साहित झाले होते, एवढे आनंदित झाले होते की त्यांनी त्या धर्मगुरूच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. त्या धर्मगुरूच्या बोलण्याकडं त्यांनी कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि घोडा आतमध्ये ओढून नेण्यासाठी त्यांनी त्यांच्या त्या भक्कम भिंतीचा काही जो काही भाग आहे, काही भाग हा कट करण्याचा प्रयत्न केला. जी काही स्ट्रॉंग वॉल होती तिला नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा पद्धतीनं याचेसुद्धा 2 म्हणजे आपला पहिला पार्ट झाला. आता या सेकंड पार्टचा हे जे काय अर्धा पार्ट आहे हा पण फिनिश केलेला आहे. द रिमेनिंग पार्ट विल बी complete the next period. Now we shall stop here and let us continue the next period. Thank you.